हॅलो मैत्रिणींनो, कशा आहात? तर पावसाचे दिवस सुरू आहे आणि सगळ्यांचीच तीच गडबड असणार. गणपतीचे आता दिवस आलेले आहेत. त्यामुळे साफसफाई. आज होता सोमवार. मला काही रेग्युलर मोठे ब्लॉग अपलोड करायला जमत नाही आणि एवढ्यात होईल असं वाटत नाही माझी तब्येत बघता. त्यामुळे मी एक निर्णय घेतला. म्हटले चला छोटे का होईना मिनी ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करावे आणि जसं तुम्ही माझ्या मोठ्या ब्लॉगला प्रेम देता तसं शॉर्ट ब्लॉगला सुद्धा प्रेम द्या. कारण खरंच मला तब्येतीमुळे शक्य होत नाहीये. तर संध्याकाळचा इथे स्वयंपाक करायला घेतला होता. रुटीन एकदम व्यवस्थित चाललं होतं. पण आरवीने जीव अक्षरशः घाबरून टाकला. काय झालं पूर्णपणे माझं तिच्याकडे लक्ष होतं. अभ्यास घेतला आणि फक्त एक 5 मिनिटासाठी मी किचनमध्ये आले आणि तेवढ्यात आरवी बाहेर गेली आणि इतका जोरात तिचा ओरडण्याचा आवाज झाला. बाहेर जाऊन पाहिलं तर भटकी 2 कुत्री अक्षरशः आरवी त्यांच्यामध्ये कचाट्यात सापडलेली, दोन्ही तुटून पडलेले. पण झालं असं की त्यांच्या तोंडामध्ये होती आमची वाळत घातलेली साडी. त्याच्यामुळं साडीच्या त्यांच्या भांडणामध्ये त्या आर्विक धाव त्यांना घेत असतानाच की काही जमले नाही. तर असं जेवण झालं. माझा जीव इतका घाबरून गेला होता ना, की थोड्या वेळासाठी माझं म्हणतात ना, काळीच जागेवर राहिलं नव्हतं. तर जेवण झाल्यानंतर इथं ढीगभर भांडी घासून घेतली. ढीगभर भांडी घासल्यानंतर एकदम बरं वाटतं. भांडी झाल्यानंतर म्हटलं चला थोड्याशा ट्रॉल्या पण पुसून घ्याव्या कारण ओल्या झाल्या होत्या. बाय बाय माऊ. गुड नाईट. आज अरवीला बुबू चावला असता. जाशील एकटी बाहेर? नाही ना? बाय बाय.